नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, सध्या आपल्या चॅनलवरती नाही का भजी महोत्सव सुरू आहे आणि आजपर्यंत आपण अनेक प्रकारची भजी आपल्या चॅनलवरती दाखवली आहे, जसं की डिस्को भजी. हो, मला माहिती आहे. आता तू डिस्को भजी म्हणालीस की नाही, असाच एक अतरंगी नाव असलेला भज्याचा प्रकार अमृता आज आपल्याला दाखवणार आहे. पण अमृता, जर आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो, नक्की. अतरंगी नाव असलेली अकलूजची फेमस अशी वेगळ्या चवीची भन्नाट मर्डर भजी लागतील एकदम भारी. चला तर मग ही मर्डर भजी करायला घेऊया घरच्या घरी. मनीषा, काही पदार्थ आहेत ना ते त्यांच्या वेगळ्या नावामुळे अगदी झटपट व्हायरल होतात. असाच एक आपण आज पदार्थ करतोय की तो त्याच्या वेगळ्या नावामुळे फेमस आहे आणि खायला अगदी चटपटीत झणझणीत आहे. तर त्याची सुरुवात आपण करूयात. हा फेमस नाही का, अकलूज साईडला तू जर गेलीस तर तुला ठिकठिकाणी या भज्यांचे बोर्ड दिसतील. बरं. आणि त्याचं नाव आहे मर्डर भजी. ती भजी करण्यासाठी आपण काय केलंय, आपण एक मोठी वाटी हिरा बेसन घेतलेला आहे. त्याच्यात साधारण 2 मोठे चमचे आपण तांदूळाचं पीठ घालतोय. त्यानंतर मोठा 1 चमचा ओवा आपण दगडून ह्याच्यामध्ये घालतोय. तू बघशील मनीषा, खूपदा बेसनाच्या पदार्थामध्ये ओवा वापरलाच जातो. हो हो, म्हणजे बेसन पचायला कसं जड असतं, त्यामुळे ओवा त्याला बॅलन्स करतो. बरोबर. आता चवीनुसार मीठ 1 छोटा चमचा देतेस मनीषा, आणि अगदी पाव चमचा ह्याच्यात आपण सोडा घालतोय. खूप पातळ असा हा भज्याचा घोळ आपल्याला करायचा नाहीये. रेग्युलर आपला जो भज्याचा घोळ असतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट हा घोळ असेल. मनीषा, थोडं थोडं पाणी घालतेस? बर, बसय. थांब, आपण एकदा कालवून बघूयात आणि मग लागलं तर आणखी घालूया. म्हणजे आपण रेग्युलर भजी करताना जसा घोळ करतो त्यापेक्षा हा थोडासा घट्ट आहे. हो हो. मनीषा, अगदी 1 चमचा पाणी घालशील ह्याच्यात. मनीषा, हे आपण पाणी घातलंय. आता ह्याच्या सहाय्याने आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून ह्यात कुठली गुठळी राहणार नाही. हो, आणि ते छान फेटल्या जातं. हो, आणि आपण जो सोडा घातलाय तो सगळीकडे व्यवस्थित लागेल. हो, आपण केक करताना जसं ड्रॉप होतं पीठ, तसं या भज्याचं पीठ आपल्याला करून घ्यायचं. मनीषा, युजली अकलूजला जिथेही भजी मिळतात ना तिथे मिक्स असतात. मिरचीची भजी काढतात किंवा बटाट्याची भजी काढतात. तर आपण ही दोन्ही भजी आता इथे काढूयात. आपण साधारणतः कमी तिखट मिरची असते ती घेतली आहे आणि ती या भज्याच्या घोळमध्ये टाकून आपण त्याची भजी करून घेऊयात. आपण ही मिरचीची भजी आता काढून घेऊयात. बर, मिरची अशी छान कट करून घेतलेली आहे, मधून कट करून घेतलेली आहे आणि कमी तिखटाची मिरची आहे, म्हणजे भज्या काही खूप तिखट लागत नाही त्याच्यामुळे. फुगता येतात. हो, साधारणतः थोडंसं पीठ आपण घट्ट ठेवलं ना मनीषा, अशी गोल बोंड्यासारखी ही भजी निघतात. बर, अशी ना मस्त अशी टम्म भजी फुगलेली आहे. आपण इथे हिरा बेसनाचा वापर केलेला आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा वडा भजी करा, तिथे तुम्ही हिरा बेसनच वापरा, ते छान फुलून येतं. हो हो, आणि कुरकुरीतपणा पण छान येतो. तो आता बघशील मनीषा, किती छान टम्म फुगलेत आपल्याला. त्याला थोडंसं ब्राऊन कलर वरती आपल्याला करून घ्यायचं. अमृता, बघ ह्या रंगावरती काढायची. ती झालेली आहेत मनीषा. बर, आपण काढूया. अशी बोंड्यासारखी अशी टम्म फुगली आहे. आपण ही मिरची भजी आता करून घेतली, तशीच आपण सेम बटाट्याची भजी करून घेणार आहोत. आणि तिथे बटाटा ना गोल नाही कापला जात असा, म्हणजे नॉर्मली आपण बटाट्याचे काप करताना जसा बटाटा कापतो तसा तिथे बटाटा असा काय म्हणतो आपण, भाजीला जसा कट करतो तशा प्रमाणात कट केला जातो आणि त्याची भजी काढली जाते. बर, आपण ही आता बटाट्याची भजी पण काढून घेऊया. पातळ बटाट्याचे काप आपल्याला करायचे आहेत. अमृता, ही जी आपली बटाट्याची भजी आहे ही पण छान झाली आहे. बघ, ही पण फुलून आली आहे. आपण बटाटा एकदम छोटा कट केला होता. हो, पण आपण काढून घेऊयात. हो, आपली जी सगळी भजी आहे ती रेडी आहे. घे अमृता. हो मनीषा, मर्डर त्याचा. आता ह्याला मर्डर भजी का म्हणतात याचं कारण आता आपल्याला सांगायचंय. काय आहे ना, प्रत्येकाची सर्विंग करायची एक पद्धत वेगळी असते, तर या भज्यांची पण पद्धत सर्व करायची वेगळी आहे. याचा अक्षरशः जीव घेतला जातो या भज्यांचा आणि मग त्याला सर्व केलं जातं. ही जी भजी आहेत याला एक असा आडवा कट दिला जातो आणि ह्याच्यात अशी जागा केली जाते. आता आपण ही सगळ्या भज्यांना असं करून घेऊयात. म्हणजे ह्याला जो मध्ये कट मारला जातो त्यामुळं ह्या भज्यांना मर्डर भजी हे नाव दिलेलं. बघशील, बघ किती छान झालंय. आपली जी मिरची आहे खरंच ती पण किती छान कट झाली याच्यामध्ये. बर, अगदी हलकी फुलकी अशी भजी होतात ही. अच्छा, म्हणजे पूर्ण कट नाही पूर्ण नाही केलंय, अगदी अर्धा कट मारलाय. जशी मिरची भजीला आपण करतो तशी सेम बटाटा भजी पण आपल्याला करून घ्यायची आहे. ही भजी युजली मिक्स मध्येच मिळतात. बर, आणि जर तुम्हाला नाही आवडत असेल मिरची भजी किंवा कोणी कोणी मिरची खात नाही तर त्यांना फक्त बटाटा भजी दिली जातात. अशी सगळी भजी आपण ही कट करून घेऊया. आता जी भजी आपण कट केली आहे त्याच्यामध्ये एक मसाला भरला जातो. त्या मसाल्यामध्ये काय असतं मनीषा, मोड आलेली मटकी आहे ज्याला एक आपण वाफवून घेतलेला आहे. ती मटकी आणि बारीक चिरलेला कांदा आणि हलकस ह्याच्यामध्ये मीठ असतं.
म्हणजे मटकी वाफवताना तू थोडंसं मीठ घातलेलं हो. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, कांदा आणि मटकी. बरं. आणि आता आपल्याला ही जी भजी आहेत ह्याच्यामध्ये स्टफ करायचं. अच्छा, हे इंटरेस्टिंग आहे हा हो, अमृता. मी सांगते ना, खूप कमाल लागतात ही भजी. फक्त याचं नाव मर्डर भजी का पडलंय हे मला अजूनपर्यंत कळालेलं नाहीये. ही जी भजी आपण कट करून घेतली होती ती आपण मस्त स्टफ करून घेतली मटकी आणि कांदा टाकून. आता आपण ह्याचं पुढचं सर्विंग करूयात. आता काय करायचं मनीषा, आपल्याला एक सर्विंग प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये ही भजी छान मांडून घ्यायची. अमृता, ही भजी जशी करण्यात गंमत आहे ना, तशी ही भजी सर्व करण्यात पण गंमत आहे आणि खाण्यातही तितकीच गंमत आहे. खरं आहे. ही भजी आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे. बरं. आता आपल्याला काय करायचं, याच्यावरती हलकीशी काश्मीरी लाल मिरची पावडर स्प्रिंकल करायची आहे. थोडासा झणझणीतच हा भज्याचा प्रकार असतो मनीषा. बरं. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत एक लाल चटणी. तिथे एक स्पेसिफिक लाल चटणी मिळते. बरं. मला असं वाटतं जशी मी खाल्ली मला जाणवलं ती बहुतेक लाल मिरची पावडर आणि लसूण यांची पेस्ट करून बरं. ती चटणी बनवलेली असते. बरं. अशी चटणी आपण पण बनवलेली आहे आज. ती या भज्यांवर आपण टाकणार आहोत. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही ही चटणी ड्रॉप पण करू शकता. त्यानंतर त्याच्यावरती जाणार आहे आपली जी रेग्युलर चिंचेची गोड चटणी असते. बरं. ती. आणि अशी ही आपली मर्डर भजी फायनली तयार झाली आहे. तुम्हाला सांगते, फायनली अमृतानी मर्डर केलाच. हो हो हो, पण भज्यांचा हा तुम्ही नावावर जाऊ नका, पण ही अशी अतरंगी नावाची मर्डर भजी घरी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीज आम्ही तुम्हाला इथे दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.